महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीवर एक दोन सभासद सध्या टीका टिप्पणी करत आहेत. वास्तविक महाराष्ट्र साहित्य परिषद ही 117 वर्षाची परंपरा असलेली अतिशय महत्त्वाची संस्था आहे. ह्या परिषदेला मोठा इतिहास आहे. अनेक नामवंतांनी ह्या परिषदेचं नेतृत्व केलेलं आहे. आजही नामवंत लेखक, प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचं नेतृत्व करत आहेत. प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे जवळपास 2016 पासून आज 2024 या 8 वर्षांमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलेला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचं रूपडं पालटवणारं काम त्यांनी केलेलं आहे. प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र साहित्य परिषदेची चौफेर प्रगती सुरू आहे. ही प्रगती काही लोकांना बघवत नाही. ही प्रगती काही लोकांच्या डोळ्यात खुपते. काही लोकांना असं वाटतंय की ही एवढ्या वेगाने ह्या संस्थेची प्रगती कशी काय होऊ शकते, एवढ्या वेगाने ह्या संस्थेत आमूलाग्र बदल कसे काय होऊ शकतात. ही साहित्य परिषदेची वेगवान प्रगती ह्यांना सहन होत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेवर बिनबुडाचे कोणताही नियम आधार नसलेले आरोप करायचे, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि तिची कार्यकारिणी बदनाम करायची, असे उद्योग बिनकामाचे काही लोक करत आहेत सातत्याने. आणि त्यांना असं वाटते की आम्ही आरोप करतोय म्हणजे उद्याच्या उद्या त्याच्याबाबत निर्णय झाला पाहिजे. आम्ही सांगतोय तीच लोकशाही, आम्ही सांगतोय तोच नियम, आम्ही सांगतोय तीच घटना, आम्ही सांगतोय तीच कायदा, अशा आविर्भावात काही लोक बोलत आहेत. 2021 महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक होणार होती. त्या काळात कोरोना आला तरी महाराष्ट्र साहित्य परिषदेने वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रथेप्रमाणे, घटनेतील कायद्याप्रमाणे वार्षिक सभेमध्ये निवडणुकीचा विषय घेतला. तिथं उपस्थित असलेल्या वार्षिक सभेला हजर असलेल्या मतदारांनी, सभासदांनी मतदानाने नवीन कार्यकारी मंडळ हे बिनविरोध निवडून दिलेलं आहे. बिनविरोध निवडून दिल्यानंतर रितसर धर्मदायित्वाकडे त्या संदर्भातला चेंज रिपोर्ट दाखल करण्यात आलेला आहे. वार्षिक सभेला हजर नसलेले 1-2 लोक जे आज आरोप करत आहेत त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच आहे. 3 वर्षांनी ह्यांना असं वाटते की ही कार्यकारिणी बेकायदेशीर आहे, ही कार्यकारिणी घटनाबाह्य आहे. या संदर्भात ते धर्मदाय आयुक्तांकडे गेलेले आहेत. तिथं न्यायाधीशांसमोर सुनावणी सुरू आहे. ह्यांचा आमच्यावर विश्वास नाही, हे आमचे विरोधक आहेत, त्यामुळे हे आमच्यावर बेछूट आरोप करतायत मान्य, पण ह्यांचा न्यायव्यवस्थेवर सुद्धा विश्वास नाही. न्यायव्यवस्थेचं काम हे एका कायद्यातील चौकटीप्रमाणे चालत असतं. न्यायव्यवस्था ही योग्य बाजू तपासून निकाल देत असते. न्यायव्यवस्थेवर विश्वास प्रत्येक भारतीयाचा आहे आणि मात्र ह्या 1-2 सभासदांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. न्यायव्यवस्थासुद्धा नीट काम करत नाही, न्यायव्यवस्थासुद्धा लगेच निकाल देत नाही, असे आरोप हे करत आहेत. वास्तविक न्यायव्यवस्थेचा अवमान करणारी विधानंसुद्धा हे 1-2 सभासद करत आहेत. 20,000 सभासदांपैकी 1-2 सभासदच असा आवाज उठवतात जे यापूर्वी कधीही वार्षिक सभेला हजर राहिलेले नाही. एकदाच गेल्या वर्षी वार्षिक सभेला ते आलेले होते आणि अचानक त्यांना ह्या कार्यकारिणीविषयी पोटशूळ उठलेला आहे. हा पोटशूळ नेमका कशामुळं आहे, त्यांच्या मनात काय सल आहे, त्यांना नेमकी काय अपेक्षा होती, कोणती अपेक्षा त्यांची पूर्ण झाली नाही आणि त्यामुळं त्यांना आज हे सगळं बेकायदेशीर अचानक कसं काय वाटायला लागलं. ह्या सर्व सभासदांना याबाबत माहिती आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभासद सुज्ञ आहेत. 2016 साली सुद्धा कार्यकारिणीतला प्रत्येक सदस्य हा फार मोठ्या मताने निवडून आलेला होता. आम्ही सुद्धा 95% मतं झालेल्या मतदानापैकी घेऊन निवडून आलेलो आहोत. आमच्या निवडून आलेल्या कार्यकारिणीविषयी वाईट वक्तव्य करणं, चुकीचं वक्तव्य करणं हे गंभीरपणे आम्ही घेतलेलं आहे. आत्तापर्यंत जे काय वक्तव्य केलेले आहे त्याकडे आम्ही दुर्लक्ष केलेलं होतं. पण यापुढं जर कुणी साहित्य परिषदेकडे बोट दाखवलं तर 4 बोटं त्यांच्याकडे ही असतात हे त्यांनी लक्षात घ्यावं. चुकीचे आरोप सातत्याने केले तर कायदेशीर कारवाईसुद्धा वेळप्रसंगी आम्हाला करावी लागेल. आम्ही गप्प बसतोय, आम्ही उत्तर देत नाही ह्याचा अर्थ आम्ही
घाबरलेलो आहोत, आम्हाला भीती दाखवली जाते, असा कुणी काढू नये. आम्ही घाबरलेलो नाही. आम्ही आजीव सभासदांचा सन्मान करतो. प्रत्येकाला लोकशाही मत मांडण्याचा अधिकार आहे. पण आक्षेप घेणं आणि आरोप करणं बेछूट ह्यामध्ये फरक असतो. तुमचा जो काय आक्षेप आहे तो घेऊन तुम्ही न्यायालयात गेलेला आहे, न्यायालयात प्रक्रिया सुरू आहे आणि न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने न्यायदेवतेकडे मागणीच करायला नव्हती पाहिजे. न्यायदेवता आपलं काम चोखपणे करेल ह्यावर आमचा विश्वास आहे. आमचे वकील योग्य बाजू आमची मांडतील आणि न्यायदेवतेच्या निकालानंतर आमची बाजू योग्य अयोग्य आहे का हे सिद्ध होईल. आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही रीतसर कायद्याने हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मिलिंद जोशीचं नेतृत्व अधिक प्रगल्भ आहे. सर्व कार्यकारिणी ही कार्यक्षम कार्यकारिणी आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बिनविरोध निवडून द्यावा, सन्मानाने हे पद द्यावे असा ठराव मांडून महामंडळात बदल घडवलेला आहे. अभिजात मराठी भाषेला दर्जा मिळावा यासाठी दिल्लीपर्यंत जाऊन आंदोलन केलेलं आहे. पंतप्रधानांना लाखो पत्र पाठवलेली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वास्तूचं नूतनीकरण केलेलं आहे. लोकशाही मार्गाने जेवढं काम करता येईल तेवढं महाराष्ट्र साहित्य परिषदेची कार्यकारिणी करत असते. मिलिंद जोशी आणि त्यांच्या कार्यकारिणीला बदनाम करण्याचा हा प्रयत्न सभासद धुडकावून लावतील. योग्य जागा बेछूट आरोप करणाऱ्यांना भविष्यात दिसेल. साहित्य परिषदेच्या निवडणुकासुद्धा योग्य वेळी होतील याची खात्री सर्व सभासदांना आहे. त्यामुळेच 20,000 सभासदांमध्ये 1-2च सभासद बोलत आहेत आणि त्यांची दखल घ्यावी इतकी आम्हाला आवश्यकता वाटत नाही. परंतु व्हॉट्सॲपद्वारे सोशल मीडियाद्वारे चुकीचे आणि गंभीर आरोप करून सभासदांच्या मनामध्ये संभ्रम होऊ नये यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून हा खुलासा मी करत आहे. सर्व सभासदांनी खात्री बाळगावी की महाराष्ट्र साहित्य परिषदेची कार्यकारिणी ही घटनेनं, कायद्यानं, नियमानं निवडून आलेली कार्यकारिणी आहे. बिनविरोध निवडून आलेली कार्यकारिणी आहे. वार्षिक सभेमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या कार्यकारिणीला घटनाबाह्य, घटनाविरोधी म्हणणं हे चूक आहे आणि अशा प्रकारे जर भविष्यात वक्तव्य केली तर कायदेशीर कारवाई केली जाईल. भविष्यात न्यायालयाविषयी काही वक्तव्य केली तर न्यायालयाचा अवमान केला म्हणून सुद्धा यांच्या विरोधात कारवाई करावी लागेल. सुज्ञ सभासदांनी अशी वेळ आमच्यावर आणू नये. त्यांना लोकशाहीने दिलेले अधिकार जरूर वापरावेत, पण भान ठेवून वापरावेत. बेभान होऊन बोलू नये. बेभान होऊन बोलण्यानं आपल्या हातून एखादी चूक घडली तर आपल्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल आणि हा आमचा गंभीर इशारा आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा. याची नोंद सगळ्यांनीच घ्या.